नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंगा. आता चिंता करायची नाही. आणि खरंच भक्ताला चिंता नसावी. आणि माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता करण मागे, राजयाची कांता काय भीक मागे. राजाच्या बायकोला भीक मागायची गरज आहे का? अर्थ सांगतोय मी अजून आपल्याला. आणि मग एकदा तो हातात आला का चिंता करायची नाही. गेली सगळी चिंता, चिंताच राहत नाही. मला वाटतं हिकडच्या पेक्षा हा विषय हिकडं पटकन कळत. तुम्हाला विचारतो, तुम्ही का घरातला मालक हातात घेतला का? तुम्हाला सासूची भीती नाही, सासऱ्याची नाही, ननंदेची नाही, आणि जावाचं तर काय चुली झाल्या दोन, आणि तुम्ही आम्ही कोण? भीतीच कोणाची आहे? फक्त तो हातात आला पाहिजे. अरे मरका जीव घरातला मालक हातात आला तर घरच्या लोकांची भीती राहत नाही. ज्या दिवशी जगाचा मालक हातात येईल त्या दिवशी कशाची चिंता राहील? काळजीच करायची नाही. टाळ्या वाजवल्या तर कडाडून वाजवत जा, माकडवाल्याच्या खेळासारख्या वाजवू नका नुसत्या. इथं सुद्धा कुच्चरपणा. कधीतरी चांगलं वाटल्यावर मनाला आपण दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक टाळी वाजून करत जा. त्यांनी चांगली चाल म्हटली, यांनी चांगली चाल, त्यांनी चांगलं वाजवलं. कधीतरी आपण दुसऱ्याचं काय, आपल्याकडे काय आहे हे पाहत असताना दुसऱ्याकडे काय आहे हे पाहत जा. संपत्तीचा आणि सत्तेचा मठ डोळ्यावर येऊ देऊ नका. विठाला तो हातात आला कशाची चिंता राहत नाही. हरी आला हाता मग कैची भयची. पण का कैची म्हणजे तुम्हाला नेमकी चिंता तरी कशाची, भीती कशाची आहे? इथं बसलेला प्रत्येक माणूस आहे, एका गोष्टीची प्रत्येकाला भीती आहे. इतर ठिकाणी क्षेत्र भिन्न आहे भीतीचं. इथं बसलेले सगळेच वाघाला भीतात असं नाही. काही म्हणते फाडून टाकील दिसल्यावर, वाघ सुद्धा सगळे भीत नाही वाघाला. आता काही उंदरालाही भीती. तुम्हाला असं वाटतं की इथं बसलेले सगळेच बायकोला भीतात? काही नाही भीत ना. इतर ठिकाणी क्षेत्र भिन्न आहे, पण इथं बसलेला प्रत्येक माणसाला एकाची भीती, त्याचं नाव आहे काळ. कोण इथं असं आहे त्याला काळाची भीती नाही? प्रत्येकाला भीती आहे, त्याची चिंता. जन्म झालेला याच्यात बदल नाही, मृत्यू अजून झालेला नाही. विचार करायचा येणाऱ्या मृत्यूचा. मंगलमय कसा होईल मृत्यू? मरणारे तर किती आले, कोट्या कोटी. किती मरताय, आजही मेले असतील भरपूर. मरणारे भरपूर आहे, पण असं मरण माणसानं का जिवंत मेल्यानंतर सुद्धा त्याचा जिवंतपणा राहावा. उत्तम चिवरे कीर्ती मागे, आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, करणी करे सो नरका नारायण बन जाय. अशी साधना या शरीरात दिलेली. मनुष्यानं का गप्प बसावं? मनुष्याचा मनुष्यपणा खरा त्यात आहे, जर तो हरी हातात घेईल तर. अन्यथा नाही तरी हीन पशुहुनी, पशुपेक्षा हीनता त्याला. तो माऊलीची गोड ओवी आहे, माझी भक्तिवीन जळवते जे आले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आणि एक तुम्हाला एक सांगून जातो, ऐकणाऱ्यांची एक जबाबदारी आता. कोणती? कीर्तनकार कीर्तन करायला लागला का 10 मिनिटात एक ओवी तरी ज्ञानोबरायाची आली पाहिजे. नाही तर 15 मिनिटं झाले का तुम्ही दम मारायचं नाही. आता तुम्ही खालून त्याला म्हणायचं, अरे एखादी ओवी म्हण. ओवी म्हणणार ज्ञानेश्वरीची गोष्टी सारखं काय कीर्तन करू राहिला? एखादी तर म्हण. बरं नसल बसत तुझी पाठ असल ती का होईना म्हण. कारण ज्ञानोबा रायाची ओवी कीर्तनात आल्याशिवाय त्या कीर्तनाचं कसं स्वीकाराल तुम्ही त्या कीर्तनाला? अरे तुकोबा रायाच्या वाङ्मयाला जुळणारं तंतोतंत वाङ्मय एका संताचं आहे, पण ज्ञानोबा रायाचं वर्णन केलं नाही स्वीकारलं वारकरी संप्रदायानं. विठाला तो हातात आला. चिंता कशाची चिंता? जन्म मरणाची. मग मात्र त्यांचा व्यापार सफल होतो, त्यांची इरधार थांबते. हरी हातात आल्या तेवढ्यावर थांबायचं नाही, मग त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचं. हरी साठवता येतो का? बरं साठवता आला नसता तर साठवला असता का? अनेकांना साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. बरं अजून सगळ्याच्या पाठातला अभंग आहे. दरिला पंढरीचा चोर,
धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हो हृदय बंदी खान केला हृदय बंदी खान केला. काय केला बंदी खान? आत विठ्ठल कोंडीला. कोंडीला म्हणजे साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. म्हणून तो हात का हो? मग भजन करणाराची वासना शिल्लक राहत नाही का? जरी वासना शिल्लक राहिली भजन करणाराची नामचिंतन करणाराची तर वासनाच हरिरूप बनते. त्याची झाले अंगे हरिरूप. मग त्याच्यामुळे त्याला आता काही जे येणे जाणे सहज खुंटले बोलणे पुन्हा जन्म नाही पुन्हा मृत्यू नाही त्यांची सरली इरझार झाला सुफल व्यापार. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी बोलतोय वेळ आपल्या हातात कमी आहे. विक्षेप न करता आपण शांतचित्तानं ऐका. हे जे काही कुटुंब आहे धात्रक परिवार आणि प्रथम पुण्यस्मरण ज्यांचं आहे असे कैलासवासी मुरलीधर गोविंदा धात्रक ज्यांना बाबा म्हणायचे त्यांच्या आपल्यातून जाऊन त्यांना वर्ष झालं आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. आणि काय योगायोग म्हणावा या बाबांच्या नावामध्ये भगवंताचीच नाव आहे मुरलीधर आणि गोविंद. आणि योग असा आला की आजचा दिवस इतका महत्वाचा आणि त्या दिवशी पुण्यस्मरण यावं काहीतरी या बाबांचं पाठीमागचं पुण्य असावा. आजच्या दिवशी आज सोन्याचा दिवस आहे. आजी सोनियाचा देनो वर्षामृताचा घन आजी सोनियाचा देनो. गेली जर अयोध्येला हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा देनो वर्षामृताचा धनु आजी सोनियाचा देनो. म्हणून सरांना भेटायला आले होते कुणीतरी आपण होतो ना मध्ये थोरे साहेब. ते मला म्हणे महाराज आता इथून पुढं रामाच्या 2 उत्सव साजरे होत जातील. मी तर त्यांना अजून पुढे जाऊन बोललो. त्यांना म्हणलं त्या उत्सवापेक्षा आजचा उत्सव हा फार आठवणीत राहण्यासारखा आहे. कारण हा तर पारंपरिक आहेच तो त्याचा राम जन्माचा. पण आजचा जो उत्सव आहे आपल्या दृष्टीने फार आनंदाचा दिवस. आणि का होऊ नये एक नाही तर मी तर म्हणेल आपल्या देशामध्ये इथून पुढे 2 दिवाळ्या साजऱ्या व्हाव्या. एक दिवाळी तर ती आहेच पण ही फार महत्वाची आहे का ज्याच्या करता अरे कित्येक लोकांनी रक्त सांडलंय दादा तिथं. आणि असं वाटत होतं नंतर आता होईल का नाही. फक्त एक याच्यातून लक्षात येतं का सत्याचा विजय हा नक्की ठरलेला असतो. फक्त परीक्षा मात्र घेत असतो. त्याचा तो स्वभावच आहे. नाहीतरी परीक्षा घेणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि तो चांगल्याच माणसाच्या परीक्षा घेतो. कधी कधी असं वाटतं ना ज्यांना सप्त्याला वर्गणी देऊ नये महाराज लोकायला शिव्या द्याव्या. एकादशीच्या दिवशी सुद्धा ते काहीच पाहत नाही कोणत्याही ब्रँडचं पितं. आणि त्यांना आमुशाल जरी बोर घेतला तर इतकं पाणी लागत. काय न्याय देवा तुझ्या दरबारातला. हा म्हणून तर जनाबाई उगाच भांडली नाही देवाशी. आणि एखादं महाराज लोकांची सेवा करतं ताडपात्र्या सप्त्यात आचरितं पखवादाला कणिक आणून देतं वारकऱ्याला पाणी आणतं गुळाचे खडे आणून देतं जीव घालतं इतकी सेवा करतं. रात्री 12 पर्यंत टाळ उचलून पखवाद उचलून खोलीत ठेवणार. सगळं सामान आटोपलं सगळं आवरलं का मग झोपायला जाणार. पंढरपूरची वारी करणार आळंदीची वारी करणार त्र्यंबकची वारी करणार पैठणची वारी करणार. एवढ्या वाऱ्या करावा आणि त्याची 1 लाखाची दुभती म्हैस मारावा. काय न्याय तुझ्या दरबारातला. धुंदला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. हा उगाच भांडली नाही जनाबाई आमची. म्हणून देव परीक्षा घेतो पण एक आहे त्या परीक्षेत आपण टिकलो पाहिजे. तोपर्यंत आपला रस्ता सोडू नका. चांगला रस्ता सापडला ना त्रास होतो. चांगल्या रस्त्याला ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक असताच. विठाला आणि बाबांच्या माध्यमातून पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात. तुळसाबाई मुरलीधर धात्रक त्यांची जी मुलं आहेत मला वाटतं ज्ञानदानाचं कार्य दोघंही भाऊ करतात. वसंत भाऊ असतील अरुण भाऊ असतील. एक
वसंत भाऊ माध्यमिक शाळेवरती आहे, त्यानंतर अरुण भाऊ प्राथमिक शिक्षण म्हणून ज्ञानदानाचं काम करतात, त्यानंतर मुली आहेत 4, चंद्रकलाताई दिनकर नागरे, त्यानंतर कल्पना पुंडलिक दराडे, संगीता मिलिंद नागरे, मंगल अरुण सांगळे, त्यानंतर बाबांची जी इच्छा होती का एखादा मुलगा डोळ्या देखत कुठेतरी सर्व्हिसला असावा, पण त्यांच्याच मला वाटतं गेल्यानंतर 1 महिन्या 1.5 महिन्याच्या आत जो त्यांचा नातू, आणि सगळ्यांचं शिक्षण पण चांगली आहे, सागर वसंत धात्रक हे MACB मध्ये कार्यरत आहेत, त्यानंतर राहुल वसंत धात्रक, ओम अरुण धात्रक, साई अरुण धात्रक, त्यानंतर शुभांगी प्रदीप सांगळे, उज्ज्वला वसंत धात्रक, पुतणे पुतण्या नातवंड समस्त धात्रक परिवार, आपतिष्ट नातेवाईक मित्रमंडळ, वारकरी संप्रदायातले थोर मंडळी, आमचे सागर महाराज आहेत सुंदर असं मृदंग वाजवणारे, आमचे रमेश मामा शेळके, मनोज महाराज माऊली, विठ्ठल महाराज, समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळ, पेटी मास्तर, विनेकरी बाबा आहेत. तुम्ही माझ्या समोर ज्ञानाने श्रेष्ठ बसलात. खरं तर विद्यार्थी अवस्थेमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या असे आमचे गुरुवर्य म्हणावं लागेल बाळासाहेब बाबा, ते या ठिकाणी बसले. अगदी नवीन कीर्तनकार होतो त्यावेळेला अनेक कीर्तने त्यांनी माझी घेतलीत मनमाड परिसरामध्ये, आणि त्यांच्या माध्यमातून आणि सरांनी मला फोन केला होता, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. खूप कमी वेळामध्ये मी आपल्या समोर या अभंगाचा भावार्थ लक्षात आणून देतो, फक्त विक्षेप करू नका, ऐका. मनुष्य शरीर मिळालं ते काहीतरी करण्याकरता मिळालं. ठरवलं वैकुंठात जाता येतं, ठरवलं मुक्त होता येतं, आणि ठरवलं तर नरकातही जाता येतं. याला जंक्शन स्टेशन म्हणा. काय करायचं तुमच्या हातात आहे. रडत जगायचं का हसत जगायचं हा तुमचा प्रश्न आहे. समाजाला तुमच्याशी घेणं नाही. तुम्ही रडत जगा, समाज तुमच्यासाठी रडायला रिकामा नाही. हसत जगा, समाजाला काहीच घेणं पडलं नाही. कसं जगायचं हे तुमच्या हातात आहे. पण एक करा, हसत हसत जर जगायचं असेल तर कर्म चांगली ठेवा, तोच माणूस हसत जगू शकतो. दुसऱ्याचे भांडणं लावणारा समाधानी असेल का? काही माणसं अशा असतात, ते भांडती नाही स्वतः, पण दुसऱ्याचं पेटून देतात. बरं, पेटवणारी माणसं प्रत्येक गावात तुमच्याकडे नसतील अशा, आमच्या भागातलं बोलतो, त्याच्या खिशातच काडीच पेटी राहते, दुसरं कामच नाही, फक्त गाव हिजलेला असावा. पेटवलं. कर्म जर चांगली नसेल, इथंच नाही तिथं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला याचा हिशोब द्यावा लागतो. दादा, मला एक विचारायचं, आपल्याला हे पुण्यस्मरण काय भानगड, 10वा काय असतो, 13वा काय असतो, नाहीच केलं तर बरं, कीर्तन का ठेवावं? नाही ठेवलं कीर्तन तर काय कारण आहे कीर्तन ठेवण्याचं? याच्या पाठीमागं फार मोठी भूमिका आहे. हिंदू धर्मामध्ये माणूस ज्या दिवशी जाळला जातो त्याची या देहाची काय होते, राख होते. मुळात हे मरकय नासकय हे शरीर, याच्यावर प्रेम करत बसू नका. म्हणून तर मदालसीनं लहानपणी आपल्या लेकराला सांगावं, बाळा हा देह नाशिवंत, मला देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा साला रव रव दुर्गंधी रे, हा मंगळ तिचा बाला परी येते मदालसा, सोम रे बाबा परी मदालसा. अरे हा नासका आहे, मरका आहे, हा देह नाशिवंत देह जाणारी सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरं, हा देह मरकाय नासका आहे, हा काय होणार, एक दिवस अग्नीमध्ये जळणार. जळाला काय, याची राग झाली. मला तुम्हाला हे विचारायचं, आत्मा जळाला, आत्मा तुटतो, आत्मा मरतो, मरत नाही, तुटत नाही, जळत नाही. नैनम चिदंती शास्त्राने नैनम दहती पावक हा यावे नाही, आम्हा मारावे लागत असो सदोदित ठाईचे ठाई. आत्म्याला मरण नाही, खायला नसलं तर आत्म्याला काहीच होत नाही, तुमची प्रकृती पडते. आत्मा निर्लेप आहे. आत्मा कुठे गेला, ज्या दिवशी हा देह जळाला, आणि जळणारच आहे, याची राख होणार आहे. आठवणीत ठेवा. तुम्ही किती सत्ता उपभोगा, किती काही माणसाला सौंदर्याचा अभिमान, कोणाला संपत्तीचा, काही माणसाला रोगाचा अभिमान असतो. मी बरीच माणसं पाहिली असे अभिमानानं सांगतात, चहा साखर टाकू नका बरं का, आम्हाला डायबिटीस आहे. म्हणजे रोगाचाही अभिमान असावा. किती गंमत आहे. सौंदर्य जाणार आहे, एक दिवस कुरूपता येणार आहे. तारुण्य जाणार आहे, एक दिवस म्हातारपण येणार आहे.
देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. तुला हिफाजत करले तुला करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा मेरा उड़ जाएगा एक दिन पंछी एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हे जाणार आहे. भाडे तत्वावर आपल्याला मिळालं. याच्यात गुंतून राहू नका. काय माणसं या शरीराच्या शुश्रूषेत गुंतले. बऱ्याच मावल्या पाहिल्या इकडच्या सोडून शहरी भागामध्ये. काही मावल्या दिवस टीव्हीत पाहून तसेच केस करण्याचा प्रयत्न करतात. किती सौंदर्यात गुंतले माणसं. थोडीशी त्वचा काळी पडली का प्लॅस्टिक सर्जरी. लाखो रुपये खर्च करायले या मरक्या शरीरावरती. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं, कोण तुळशीचा पाला चोळतं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं, सुजत माणूस त्यांना. सौंदर्य प्रसाधने वापरून सौंदर्य टिकत नाही. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. श्रम राहिलेच कुठं. सगळीकडे तेच आहे. आता यंत्रयुग आलं. इथे जुन्या म्हाताऱ्या बसल्यात. मावशी तुमच्या काळामध्ये 3-3 किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं की नाही चष्म्यावाले मावशी. सगळ्या घराचं दळलंय का तुम्ही. पहाटे उठावं लागायचं. आता तो काळ राहिला का. आता पापड लाटायचं तर तुमच्या काळामध्ये असं पोळपाट बेल नव्हतं. व्यायाम व्हायचा शरीराचा. आता ते नाही राहिलं. मशीन आलं. उंडा टाकला पापड तयार. चपाती बनवायची तरी उंडा टाकायचा, दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तर मशीन आलं. एका बाजूनं कणिक टाका, दुसऱ्या बाजूनं पुरण सोडा, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको. पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा एकच, लाईट गेली तर मुक्काम. या युगामध्ये आपण वावरतोय. शारीरिक श्रम राहिले कुठं. अनंत आजार उत्पन्न झाले. याला एकच कारण, गावरान गाई राहिल्या नाही. विठाला कोण कधी जाईल याची शाश्वती नाही. क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नाही हो किसी का. जळाला हा देह याची राग झाली. ऐका आत्मा गेला कुठं. आत्मा 3 दिवस त्याच घरात असतो. 3 दिवस त्याच घरात आहे. 4थ्या दिवशी त्याला पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी मिळते. किती दिवस. 5-25 किलोमीटर जे नातेवाईक असतात त्यांच्याकडे तो आत्मा फिरत असतो. 7 दिवस. पहिले 3 नंतरचे 7 किती झाले. 10. त्या दिवशी असतो दसक्रिया. आणि एक वाक्य बोलतो, जास्त विस्तार करत नाही त्या गोष्टीचा. 10व्या दिवशी सुद्धा होत नाही. काय बोललो मी. 9व्या दिवशी सुद्धा होत नाही. त्याच्यात अर्थ दडलेला आहे. काही माणसं म्हणते आता अशा अडचणी घ्या 5व्या दिवशी उरकून. होतच नाही. आता गुरु लोक बी करत नाही. कारण हे 7 आणि 3 तुम्ही जोडणार कसे. 10व्या दिवशी 10वा असतो. 10वा झाला त्याला काक स्पर्श म्हणतात. आता मात्र तो आत्मा खाली थांबत नाही. मग कुठं जातो. आता पुढची गती त्याची कर्माप्रमाणे ठरते. जर तो वारकरी असेल तर वारकऱ्यावर यमाची सत्ता चालत नाही. काळ गुलाम सलाम करी जगा काळ काय अभि माथा दिला पाय. ही भाषा आहे तुकोबार आहे नामधारकाची. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. म्हणून वारकऱ्यावर यमाची सत्ता नाही. त्याला महाकारण देहावर यमाची सत्ता चालत नाही. महाकारण देह मिळतो. चला पुढं. जर कर्म चांगली नसेल त्याची, आता मात्र पुढची गती यम लोक त्याला घेऊन जातात. आपल्यापासून यमपुरीचा अंतर आहे 400 योजनचा. किलोमीटर काढून घ्या तुम्ही वाटल्यास. 400 योजनचा अंतर आहे आपल्यापासून यमपुरी. 1 योजन बरोबर 4 कोस आणि 3 किलोमीटरचा 1 कोस. बरोबर आहे ना. आता काढा तुम्ही हिशोब कसा काढायचा. 400 योजनचा हिशोब काढून घ्या. इतक्या अंतरावर यमपुरी आपल्यापासून. आणि मग यम लोक नेतात आणि चित्रगुप्ताला सांगतात तुम्ही इकडे लक्ष देत चला.
ती काय आदला बदल चालूच राहणार आहे, पण सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं आता फार. पण माणसाचं मनच मोठं अवघड आहे. आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं का, मला वाटतं काय झालं बा, मग मी पाहतो तिकडं. ते आपली बोरसरला कथा चालली होती, जोड बोरसरला, तिथं सगळे कथेतले माणसं बाबा एका दरवाजाकडे पाहायचे. आता लोकांनी पाहिलं का मला असं वाटायचं काय बा सगळेच पाहत आहे, माझंही लक्ष जायचं. तर मी कथा संपल्यानंतर मुद्दाम त्या घराकडून गेलो, म्हणलं लोक इकडं का पाहतात, रोज पाहतात. तर त्या दरवाजावर असं लिहिलेलं होतं, इकडं पाहू नका. म्हणजे असं मन आहे माणसाचं. विठाला विठाला नेलं तिथं. मग ते चित्रगुप्ताला सांगतात, हे आणले बर का, कुठलचे, राजापूरचे. बरोबर काढा मग ती फाईल यांची. मग फाईल काढतात आणि विचारतात फाईल पुढे ठेवून, का रे तुला हे शरीर, मनुष्य शरीर कशा करता दिलत? काय कळालं नाही बा. बरं ठीक आहे, नाही तुझा प्रपंच मोठा होता, भजना करता ते तुला दे दिलता, नसल कळालं जाऊ दे. गावात सप्ताह होत होता का व्हायचा, गेलता का कधी? नाही, दे सटका. प्रामाणे बर का, मोगम नाही बोलणार. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर, कितीतरी दिवस हाल करतात. आणि तिथं मारायला काय ते लाताचं हे नाही, जुन्या काळात बैल नांगरण त्याला ते चाबूक असायचा एवढासा दांडा, सडक लांब, ते हे 3 बोटाचा पट्टा असायचा त्याला, असा असला चाबूक यमाच्या हातात. तसाच असेल ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. आणि मग ते सटका परत विचारतात, बरं नाही गेला तू, तुझा प्रपंच मोठा होता, वर्गणी दिलती का कोणाजवळ? नाही. अरे तो आता दिलीच नाही, पण जो द्यायला चालला होता त्याचा हात धरून घेतला. चालत्या गाडीची खिळका आडणार आहे हा, घ्यायला आतल्या रूम मध्ये, तिथलचं सांगतोय बरं का. आणि मग दयामया नाही तिथं. पहिली शिक्षा तप्त लोखंडाचे खिळे, आणि त्या खिळ्यावरून नंग्या पावलांनी चालायचं. तुम्हाला काहीच नाही वाटून राहिलं? मी गोष्ट नाही सांगत. एक होता राजा आणि त्यानं खाल्ला बाजा. अहो त्या तापलेल्या खिळ्यावरून चालायचंय आपल्याला बिना चप्पलचं. कधी सूट मिळल याच्याकरता तुम्ही निदान चपला दान केलेल्या असावा. काशीखंड चपला जर दान केल्या तर इथं सूट मिळते, आणि जर दुसऱ्याच्या हाणल्या असेल तर डबल चक्कर असेल तिथं. मला हे वाचण्यात आलं नव्हतं बाळासाहेब बाबा. गेलो का मी सप्ताहाला, माझी चप्पल तर पहिली जायची, आणि चप्पल गेली का मग कार्यकर्ते म्हणायचे, बाबा तुमची गेली ना, घ्या कोणाची घालून, आणि मी घ्यायचो घालून. ज्या दिवशी हे वाचण्यात आलं, जेवढ्या हाणल्या होत्या तेवढ्या दान करून टाकल्या. म्हणलं कुठं डबल चक्कर आणता तिथं. म्हणून चप्पल कधीच कोणाची, जुने लोक म्हणायचे ही दलिंद्री कशाला आणली, दुसऱ्याची चप्पल कधी नेत जाऊ नका. आज काळजी नका करू, बिंदास बसा कीर्तनात तुम्ही. चप्पल, चला पहिली शिक्षा आहे लोखंडाच्या खिळ्यावरून चालायचं. चप्पल दान केलं इथं सोड. दुसरी शिक्षा अग्निस्तंभाला मिठी मारायची. याला नाथ महाराजचं प्रमाण आहे, तुकोबा राहायचं प्रमाण आहे. अग्निस्तंभाला मिठी मारायची. आता याच्यातून कशी सूट मिळेल? जर तुम्ही वस्त्र दान केले असाल, हा वस्त्रदानाचा प्रकार याच्या करताय, म्हणून वस्त्रदान असावे. वस्त्रदान करताना, दान करत असताना चांगली वस्तू करायची. जी तुम्हाला आवडत नाही अशी वस्तू दान म्हणून चालत नाही. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळल. किडक्या सुपाऱ्या, खौड बदाम, सडक नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, जे माणसं घरी कामाची असलं चांगल्या वस्तू नाही. लग्नाला जर गेल्या ना या मावल्या, अशा डामाडिमानं जातील. नाही आपल्याकडं सोनं तर शेजारणीचं उसनं घेतील, बँटॅकचं तरी घालतील, आणि रस्त्यानं चालता चालता 200 रुपयाचा सोऱ्या घेतील. तिथं आयर केला का लगेच निघणार नाही. मग ती वरमय नवरी वाटी लावायच्या नादात असते, आणि ही तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते येते मी आता. तुम्हाला नाही कळणार, ते त्यांना बरोबर कळलं. या वाक्याचा अर्थ हा नाही बरं का. याचा अर्थ खूप वेगळा आहे. याच्या खाली दडलेलं एक वाक्य, त्याचा आशय खाली दडलेला आहे. हे फक्त वरून दिसायला असं येते मी आता, तेवढ्या नाही भागत नाही. विठाला विठाला विठाला.
जाऊ द्या. माझा आवाज येतो ना शेवटपर्यंत? बरं, मग येते मी आता या वाक्याचा अर्थ ऐकून लगेच आपण अभंगाकडे जाऊ. येते मी आता या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेला आहे सोऱ्या त्याची साडी. बरं, हे लग्नावाले लय हुशार राहते, हर माल 70 रुपये. आणि मग अशी साडी का तिच्या हातात पडली, एकटीच बाई बोलत चालत. मला येडेपणा झाला, मला बावळटपणा झाला. मी चांगली म्हणले होते पप्प्याच्या बापाला, तुम्ही जाण 51 रुपये आयर करून या. कुणी कुणी आबुदी आली लग्नाला आले पहा. मला माहिती होते हिची अवलाद किती घासेले म्हणून, एकटीच बोलत चालत. रात्रभर झोप नाही तिला. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. शेजारची बाई साडा टाकायला आणि ही अंगण झाडायला आलेली असते. कधी आल्या लग्नावरून मग ही म्हणती, ये सांगते तुला काय बाई करणं तर चांगलं करावं, नाही तर करूच नाही. काय झालं, तिच्या पुढे ही साडी टाकी तिला म्हणती, पाय ना पोतारा. पण ह्या पाय, तुला सांगते मी काय साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची आहे. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सुनाला नेसून देईल तर बाई खरी वा. या मरक्या वस्तूवर काय प्रेम करता दादा? अरे हे फाटक आहे, मुळात याच्या आतलंच मर्क आहे. प्रेमच करायचं असेल तर त्याच्यावर प्रेम करा. मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. मेरे इस दर्द दिल को हो, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला. कुछ कमी नार मानो की आखिर ये इंसानों की, सच्चा दरबार लगा है दाता की महफिल है, प्यार के बंसी वाले का हो, प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमले वाला यार चाहिए, काली कमले वाला मेरा यार चाहिए. ऐका ऐका, एवढं घरी न्या कामाचं. संसारावर प्रेम करा, दुःख देतो. संसारावर प्रेम करा, दुःख मिळतं. वस्तूवर प्रेम करा, आसक्ती होते. माणसावर प्रेम करा, धोका बसतो. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. तो कधीच कोणाला धोका देत नाही. प्रेमच करायचं ना खरोखर ओरिजिनल तर त्याच्यावर करा. जिथं जिथं प्रेम कराल तिथं तिथं धोका खाल. त्याच्यावर प्रेम करा, तो तिथं कामाला येईल. चला पुढची शिक्षा. रक्ताची आणि पोहाची नदी आहे. शेवटची सांगतो, जाऊ द्या. पोहत जायचं, विषारी सर्प दंश करतात. या लागी बहुत पुण्य कीजे, अन्यथा एक वेळ वाराणसी शेई जे काशीखंडातली ओवी आहे, त्याकरता खूप पुण्य करून टाका. ज्या वेळेला तिथं अनिक यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला. आता सोडवायला कोण कामाला आलं तुम्हाला? ऐका. तू का म्हणे तुझ
तुझं सोडविना कोणी तुका म्हणे. मग तिथं सोडवायला कामाला कोण येतो? तो जगाचा मालक कामात येतो. मग काय करा, त्याला हातात घ्या का तिथलचीच काय, तुम्हाला कोणतीच चिंता राहणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता. मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची धरलीये रजार, त्याची धरलीये रजार. मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, त्यांची सरलीये